हॅलो अँड वेलकम बॅक. आपल्या घरात काही अशा लपलेल्या जागा असतात की जिची क्लिनिंग आपली होत नाही. आपण आज करू उद्या करू असं म्हणता म्हणता आपण ती करायलाच घेत नाही, टाळत राहतो. कारण तिची क्लिनिंग करायसाठी थोडे आपल्याला एफर्ट्स लागतात. आता मला ह्या जागेतली क्लिनिंग करायची आहे, तर इथे एक पिलर आहे, तर तो बेड असा भिंतीला चिपकला नाही आहे, तिथे थोडी गॅप आहे. तर त्या गॅपमध्ये हृदया खेळणे वगैरे टाकते, म्हणून मी अशा प्रकारे तिथे पांघरून ब्लँकेट वगैरे ठेवते. तुम्ही बघू शकता हृदयाचे खेळणे आणि किती असा कचरा तिथे आहे. तर आणि खालच्या साईडला त्याच बेडच्या मी गादी ठेवते. जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे मॅनेज करावं लागतं. तर हृदयाचे खेळणे मी काढून टाकले आहे आणि आता एक झाडू घेऊन ते झाडून घेते. लगेच तिची जागा मी पुसून पण घेणार, कारण अशा जागेतली आपण कधी खूप कमी क्लिनिंग करतो. मी तर 8-15 दिवसातून, कधी तर माझं 15 दिवसातूनही होत नाही मॅनेज. कसं वेळ काढावा लागतो अशी क्लिनिंग करायचं म्हटलं तर, आणि होत नाही. रुटीनमध्ये आपल्याला आधीच खूप कामं असतात, तर होत नाही असं लहान बाळ असलं तर मग मी काय करते, तिथे माझी गादी असते आणि पांघरूण असते, त्याच्यामध्ये काही जाव नाही, किडे वगैरे, कॉक्रोच वगैरे किंवा काही पण जाळे वगैरे लागले नाही पाहिजे, म्हणून मी तिची क्लिनिंग मला करावीच लागते. तर तुम्ही बघू शकता आता किती छान वाटत आहे. तर तुम्ही तुमचा हात नसेल जात तर एखाद्या काडीला तुम्ही ओला कापड बांधून तो पुसून घेऊ शकता. तो कापड त्या कापडाने पुसून तो कापड वॉश करून घ्यायचा आणि त्याच कापडाने पुढची क्लिनिंग करायची. कारण आपण जेवढी क्लिनिंग करू तेवढे कापड आपल्याला घेणं पॉसिबल नाही आहे. तर जर तसंच हा कूलर आहे, ह्या कूलरचं मागचं काही झाडल्याच जात नाही. आणि ही जी टाकी आहे ती पाण्याची टाकी आहे. जेव्हा आम्ही पुण्यात होतो तेव्हा तिथे पाण्याचा प्रॉब्लेम होता, तर आम्ही अशा 2 टाक्या घेतल्या होत्या. जेव्हा आम्ही नागपूरला आलो तर इथे काही पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे. तर ह्या पाण्याच्या टाक्यांमध्ये मी आता कपडे वगैरे माझे जे घालत नाही, यूजमध्ये नाही, ते भरून ठेवले आहे. तुम्ही बघू शकता इथे पण हृदयाचं एक खेळणं आहे आणि तिचं औषध म्हणजे जे वापरायसाठी तिला ॲम्पूल दिले होते ते रिकामे ॲम्पूल तिथे पडले आहे. कूलरवरून काही पण खाली पडत जाते. कधी हृदयाचं बरंचसं सामान कुठून निघते, बेडच्या खालून, कपाटाच्या खालून. तर मी काय केलं, हे सगळं झाडून घेतलं आणि आजूबाजूच्या एरियातला पण सगळं एकदा झाडून घेतलं. आणि एकदा आपण हिची क्लिनिंग करतच आहोत. आता हे सगळं सर्कलच आहे, तर काय करायचं, एकदा पुसून पण घ्यायचं. पुसून घेतल्याने कसं तिच्या पण जागेतली क्लिनिंग होऊन जाते. थोडंसं फिनाईल वगैरे जे काही आहे ते घेऊन जर आपण पुसलं ना, तर किडे वगैरे, मुंग्या वगैरे की तिथे लागण्याची आपल्याला भीती नाही, कॉक्रोच वगैरेची काहीच भीती नाही. म्हणून एकदा तरी आपण अशी क्लिनिंग करायला पाहिजे. मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे मला असे नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते. तर मी कूलर पण एकदा पुसून घेतला आणि ती जी टाकी होती ती जागेवर ठेवून दिली आणि तिचं सामान तिथेच ठेवलं. तर इथे मी काय केलं आहे, एक माझं सिलेंडर आहे, एक्स्ट्राचं सिलेंडर भरून ठेवत असते. कारण कधी पण कुठली वेळ येईल सांगता येत नाही, वेळेवर मिळत नाही, म्हणून एक एक्स्ट्राचं मी सिलेंडर भरून ठेवते. तर ते सिलेंडर असं दिसायला घाण दिसते. कधी ते एवढं घाण येतं ते सिलेंडर की असं बघावं पण वाटत नाही. असं तेलकट आणि सगळं खरकट असं आणलेलं. तर मी एकदा सिलेंडर घरात घेतल्यानंतर ते पूर्ण पुसून टाकते आणि हृदया त्याला हात लावते. म्हणून मी काय केलं, माझी ही जुनी टी शर्ट होती, तर मी ती टी शर्ट त्या सिलेंडरला घालून दिली. आणि नंतर मग काय केलं, त्या सिलेंडरवर एक पार्ट ठेवला जो एक्स्ट्राचा होता. आणि हे जे माझ्याजवळ पायपुसणं आहे ते एक्स्ट्राचं आहे, ते यूजमध्येच नाही आहे, तर मी त्याच्यावर टाकून दिलं. आणि ही जी माझी भाज्या ठेवायची टोपली आहे, मी ती आता कपडे ठेवायला केली आहे. जेव्हा आम्ही पुण्यात होतो तर मी तिथे भांडे ठेवत होती. आणि मग जेव्हा इथे नागपूरमध्ये आलो तर तेव्हा फ्रीज नव्हता माझ्याकडे, तर सगळ्या भाज्या माझ्या त्या टोपलीमध्ये म्हणजे त्या बास्केटमध्ये राहून जायचं. तर आता फ्रीज घेतला आहे, तर भाज्या वगैरे जे काही सगळं आहे ते माझं फ्रीजमध्ये येतं. आणि जे काही भांडे आहे ते इथे छोटं माझं किचन आहे, ट्रॉली आहे त्याला. आणि इथे छोटंसंच वॉर्डरोब पण दिलं आहे. तर माझं काही जास्त सामान नाही आहे, आपण रेंटनी राहतो, तर थोडं सामान आपण व्यवस्थितच ठेवलं पाहिजे. ज्याची गरज आहे तेच ठेवली पाहिजे. आणि आपण जेव्हा पण आपल्या किचनची स्वच्छता करतो तेव्हा जे एक्स्ट्राचं सामान आहे ते आपण फेकत गेलं पाहिजे, डिक्लटर करत गेलं पाहिजे. नाहीतर काय होते, आपण घेत जातो आपलं किचन तर तेच राहते, जागा पण तेच राहते, सगळं तेच
राहते, पण ते सामानाची एवढी भर होते आणि कुठे ठेवू आणि कुठे नाही होते. म्हणून वेळच्या वेळी आपण ज्या वस्तू आपण एक्स्ट्रा आपल्या किचनमध्ये किंवा घरामध्ये ॲड करत आहोत, तर आपण ज्या वस्तूंची गरज नाही त्या वस्तू आपण फेकून पण दिल्या पाहिजे. तर हा फ्रीज घेऊन आता दिवाळीला फ्रीज घेतला होता, तेव्हापासून काही याची एवढी क्लिनिंग केली नाही आणि एवढा तो खराब पण झाला नाही नवीन असल्यामुळे. पण मागच्या साईडनी आहे ना, तर तिथे पूर्ण धूळ बसली होती. मागच्या साईडनी हात आपण लावत नाही, समोरून पुसतो आणि मागच्या साईडनी काही पुसत नाही. आणि तर आता त्याचा प्लग काढलाच होता, तर म्हटलं मागच्या साईडनी पण पुसून घेऊया. तर सगळी धूळ वगैरे आपण खालच्या साईडचा जो एरिया आहे तिथे आपण झाडतो, तो सगळी धूळ तिथे जाऊन बसते. तर तिथे मी पुसलं तर एवढी धूळ तिथून एवढी निघाली, असं वाटत नव्हतं की हा फ्रीज आताच घेतला आणि हा फ्रीज नवीन आहे म्हणून. आणि हृदयाचं पण मधात लुडबुड सुरू होती, हे दे ते दे. तुम्ही बघू शकता कापडावर किती धूळ आली आहे आणि खालच्या एरियात जास्त करून धूळ आली आहे. तर काय होते मैत्रिणींनो, घरी आता मी एकटीच राहते आणि माझं छोटं बाळ हृदया. तर जर मी कोणाच्या सपोर्टची वाट बघितली की हृदयाचे पप्पा मला सपोर्ट करेल, फ्रीज मला सरकवून देईन आणि मी नंतर क्लिनिंग करीन, तर हे माझी क्लिनिंग होणारच नाही. एक तर त्यांचं शेड्यूल एवढं बिझी आहे आणि त्यांचे वर्किंग अवर्स एवढं जास्त आहे आणि एक दिवस जर सुट्टी मिळत आहे आणि त्या सुट्टीमध्ये जर त्यांना मी कामं सांगितले तर ते मलाच बरं वाटत नाही. तर मी काय करते, माझ्याने जेवढं होईल तेवढं मी करते आणि घर क्लीन ठेवायचं मी माझं काम सुरू ठेवते. तर आपण दारं नेहमीच पुसतो आणि दारं पुसतो, पण दाराचे जे मधातलं जे असते, जिथे दारं अटॅच असते, तर तिथे खूप सारी अशी धूळ असते, तिथे आपलं लक्षच जात नाही. तर ती पण मी साईड पुसून घेते. तर मग काय झालं, माझी सगळी क्लिनिंग झाली. जिथे जिथे मला क्लीन करायचं होतं, ज्या वस्तू सरकवायच्या त्या वस्तू मी सरकून क्लीन करून घेतल्या. आज त्या सरकवायच्या असतात, तिचं सामान काढायचं असतं म्हणून टाळाटाळ होत जाते. तिची काही क्लिनिंग होत नाही नेहमी आणि झाडता तिथे त्या एरियात धूळ जात राहते आणि धूळ जाऊन जाऊन तिथे एवढी धूळ साचते, कचरा साचते आणि त्याच्यामुळे तिथे पण घाणेरडेपणा किंवा कॉक्रोच वगैरेसाठी ओपनली इन्व्हिटेशन तिथे बनवून जाते. तर मी आता ते सगळं क्लीन केलं आहे. आता मला काही टेन्शन नाही. 15 ते 20 दिवस तर मला काही हे सरकवून क्लीन करायची गरज नाही. तर आता माझ्या घरात जे हे सगळे मी झाडं ठेवले आहे पॉटमध्ये पाणी टाकून, तर ह्या झाडांची क्लिनिंग करणे आणि हे पॉट घासून या पॉटमध्ये दुसरं पाणी भरणे, हे सुद्धा एक आता मला काम लागलेलं आहे आणि हे दर वीकमध्ये मला करावंच लागतं. आणि मी काय करते, दर वीकमध्ये हे सगळ्या बॉटल जेवढ्या घरामध्ये ठेवल्या आहे मनी प्लांट वगैरे लावून, तर त्या मी एक वेळा घासून घेते आणि ज्या बॉटल म्हणजे ज्या बॉटल नॅरो आहे तिथे घासणी जात नाही, त्या ब्रशच्या साहाय्याने, जो आपला टूथब्रश असतो त्या ब्रशच्या साहाय्याने ते घासून घेते. आणि एकदा सगळं क्लीन झाल्यावर सगळे जे झाडं आहे माझे, ते झाडं पण धुवून घेते. कारण जे पाण्यामध्ये असल्यामुळे काय होते, ते जे मनी प्लांट्स आहे त्याचे मुळं जे आहे ते सगळे चिकट होऊन जाते आणि त्याला शेवाळ येते. कधी कधी जास्त दिवस राहिलं तर त्याचा वास पण येतो आणि थोडं ते चांगलं नसते, त्याच्यामध्ये मच्छर वगैरे होऊ शकते. तर 8 दिवस आपण ठेवू शकतो. ते 8 दिवसाच्या आधीच जरी क्लिनिंग केली ना तर खूप चांगलं आहे. आणि हे जे माझं फ्रीजवरचं आहे याची मी क्लिनिंग नेहमी करतच राहते. याला काही धुवायची आवश्यकता नाही. जेव्हा पण मी फ्रीज पुसते तेव्हा मी जवळ हाताशी असल्यामुळे हा पॉट मी पुसून घेत असते. तर हा पॉट तसा खूप सुंदर आहे दिसायला. मला याच्यात आर्टिफिशियल फुलं ठेवायचे होते, तर आर्टिफिशियल फुलं घ्यायसाठी काही बाहेर जायला भेटलं नाही आणि वेळ पण भेटला नाही. तर माझ्याकडे मनी प्लांट होते, तर मग मी त्याच्यातला एक ब्रांच त्या मनी प्लांटची मी त्या पॉटमध्ये ठेवली आणि फ्रीजमध्ये ठेवलं. ते पण खूप छान दिसत आहे. आता बघूया कधी मला आर्टिफिशियल फुलं घ्यायला मिळते. तसं तर बरंचसं सामान मला घ्यायचं आहे. मला तुळशीसाठी कुंडी घ्यायची आहे आणि माझ्याकडे पाणी ठेवायसाठी जी प्लास्टिकची बॉटल आहे ती रिप्लेस करून मला एक स्टीलचं असं घ्यायचं आहे की ज्याला नळ पण असला पाहिजे. किंवा तांब्याचं बघत आहे, पण तांब्याचं थोडं महाग होते आणि स्टीलचं थोडं बजेट फ्रेंडली होते आणि स्टीलच्या याला जास्त काही मेंटेनन्स नाही आहे. जर आपण रोज जरी घासून ठेवलं तर त्याची क्लिनिंग आपण रोज पण करू शकतो. पण जे तांब्याचं आहे ते वेळचे म्हणजे त्याची क्लिनिंग थोडी जास्त आहे. म्हणजे ते घासून ठेवावं लागतं आणि जर घासलं नाही तर ते एकदम घाण दिसतं, चांगलं दिसत नाही. त्याच्यातलं पाणी पण चांगलं नसते की आपण असंच ठेवून तांब्याचं भांडं जर आपण घासून व्यवस्थित जर यूज केलं नाही तर त्याचा पण काही उपयोग नाही होत. तर बघूया, आता आमच्या दोघांचा याच्यासाठी डिस्कशन सुरू आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आपण घेऊ तर तांब्याचंच घेऊ आणि माझं सुरू आहे की घ्यायचं तर स्टीलचं घ्यायचं. आता बघूया काय होते. एकदा नक्की ठरवू आणि एकदा
घेऊ तर मी सगळ्या प्लांट्सला छान धुवून घेतला आहे, त्याची छान अंघोळ घालून घेतली आहे आणि नंतर सगळ्या प्लांट्सला त्यांच्या त्यांच्या जागांवर ठेवून दिलं आहे. हे कसे पण ग्रो होतात, पाण्यामध्ये पण ग्रो होतात आणि मातीमध्ये पण ग्रो होतात. मातीमध्ये मी याच्यासाठी नाही लावत आहे, कारण मातीमध्ये जर लावले तर मला गॅलरी पण खूप छोटी आहे आणि खाली जर ठेवलं तर हृदय एका पण झाडाचे पानं ठेवत नाही. मी झाड लावलं होतं इथे अपराजिताचं, तर त्याचे सगळे पानं हृदया आणि तिच्या मैत्रिणींनी पानं सगळे तोडून ते झाड पूर्ण माझं आता मरून गेलं. मला एवढं वाईट वाटलं. आणि तुळशीचं पण ती तशीच करते, तुळशीचे पण पानं फेकते. हे जे इथे मी लटकवले आहे, कैची आहे आणि तिथे असे लटकवले आहे, तर ते मी ते असे DIY घरीच अशा 2 बॉटल होते. एक हृदयाच्या औषधची होती आणि एक हृदयाचं ते बबल मेकर असते त्याचं होतं, तर त्याच्यापासून बनवलं आहे. आणि आता हे सगळे प्लांट माझे छान वॉश झाले आहे, त्यांची छान अंघोळ झाली आहे. आता सगळे माझे प्लांट मस्त हसत आहे. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.